सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. सांडोनिया हेवा अवघा संचिताचा ठेवा, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. दत्ता प्रभू 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 प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता दत्ता प्रभू 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 दत्ता महाराज की जय. आनंदगिरी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्थापकाय सर्वधर्मस्य योगी स्वरूपिणे, अवतार योगिराजाय श्री दत्तात्रेयाय नमो नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञेश्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्ययो तेजो वारी यथामृता विनिमयो यत्र त्रिसर्गोर्मुषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. वराहपीडं नटवरवपुकर्णयो कर्णिकारं, बिभ्रदवासकनककपीशं वैजयन्तीं च मालां. रन्ध्रारवेणुरदरसुदया पुरयन गोपवृन्दै, वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशदगीतकीर्ति. मधापुरी पावन पुण्यभूमी, जिथे लहरी बाबा महासंत स्वामी. परमहंस ब्रह्मानंद परमधाम, श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम. हे चराचरी सद्गुरु सर्वसाक्षी, सदा ध्यान लागो तुझे या मनासी. असुदे प्रभु नित्य गोवत्स प्रेम, श्री लहरी बाबा पदी हे प्रणाम. जय जय ब्रह्मानंद लहरी
बाबा आत्मानंद लहरी. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा टाळी टाळी. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी बाबा ब्रह्मानंद लहरी. बाबा ब्रह्मानंद लहरी बाबा ब्रह्मानंद लहरी. बाबा ब्रह्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी बाबा ब्रह्मानंद लहरी. बाबा आत्मानंद लहरी आत्मानंद लहरी. बाबा आत्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी. जय जय ब्रह्मानंद लहरी बाबा आत्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी. जय जय आत्मानंद लहरी. जय जय ब्रह्मानंद लहरी जय जय ब्रह्मानंद लहरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेही सद्गुरू शोभणारे श्री संत जगद्गुरू तुकोबाराय महाराज. जगद्गुरू तुकोबाराय महाराज आजच्या अभंगामध्ये सांसारिक जीवनामध्ये झालेली प्राप्ती आणि त्या प्राप्तीने मिळालेली तृप्ती ह्याचं चिंतन आजच्या अभंगात करतात. दत्ता दत्त प्रभू दत्ता 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 प्रभू. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो. तो म्हणजे असा, मागील षष्टम दिवसापासून चालू असणारा हा सोहळा, आजचा 6वा दिवस आहे ना, हो बाबा. चालू असणारा हा अखंड दत्तनाम सोहळा कार्यक्रम किम निमित्ताने आहे सकळांना श्रुत आहे. पूज्यपाद प्रातस्मरणीय प्रभू श्री दत्तात्रयांच्या परम पावन मंगलमय रजत मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येणाऱ्या 5 तारखेला आपण सगळे बडभागी आहात, भाग्यवान आहात की ह्या सोहळ्याचे साक्षीदार बनत आहात. पुन्हा आपण भाग्यवान ह्या निमित्ताने आहात की तुम्हाला मला ह्या पंचक्रोशीला नव्हे मराठवाड्याला म्हटलं तरी चालेल, काही वावगं ठरणार नाही. तुमच्या माझ्याकरता सहज हे ब्रह्मरसाचं भोजन नेहमी उपलब्ध करून देतात असे पूज्यपाद प्रातस्मरणीय श्री गुरु महंत श्री श्री 1008 पूज्यपाद श्री गोपाळगिरी बापू. हा सुंदर योग काही ना काहीतरी वर्णीवर सोहळा चालूच असतो आणि इतका मोठा कार्यक्रम करण्याची जी धाडस आहे, जी शक्ती आहे, जी ताकद आहे ते बापूंनीच करावं. दरवर्षी काही ना काहीतरी काम करा, इतकं सोपं नाही आहे. आता येतानाच बापू म्हणत होते, म्हणे बाबा हे फार कठीण काम आहे. मी उत्तर दिलं त्यांना, बाबा तुम्हाला सोपं आहे, आम्हाला कठीण आहे, नाही का, अधिकार आहे त्यांचा तो. असं असं सुंदर आटापिटा करून, जीवाचा आटापिटा करून मी बोलणार आहे पुढे अभंगामध्ये. इतकं सुंदर नियोजन केलंय. त्याचबरोबर इतका मोठा सोहळा ना भूतो ना भविष्यती, त्याला शास्त्रामध्ये म्हणतात यावत चंद्र दिवा करो. कळलं? असा सोहळा बापूजींनी मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्तेनं हा सुंदर सोहळा घडवला. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. परंतु
ह्या सगळ्या सोहळ्याचं नियोजन करत असताना काय काय आयोजकांना त्रास होतं ते आम्हाला माहिती आहे. छोटे मोठे आयोजन आम्हीही केलेत, परंतु आयोजकांच्या पायाला, जसं बापूच्या पायाला जणू काही भिंगरी आहे. भिंगरी कळतं? आमच्या विदर्भाचा शब्द आहे तो भिंगरी. तुमच्याकडे काय म्हणतात? चक्कर. जे काय असतं चक्कर, भिंगरी. भिंगरी म्हणजे जशी भिंगरी फिरत असते ना, नीट आहे का? बापू भिंगरी सारखे फिरतात. मला हे सांगायचं आहे. कोणाकरता? आपण कल्पना केली पाहिजे, विचार केला पाहिजे. वास्तविकता ही आहे. मागे पाहिलं, पुढे पाहिलं, कोण आहे? हा, बापूंच्या मागे पुढे भगवान दत्तप्रभू आहे. ठीक आहे, ऐका. पण हा आटापिटा, रात्रंदिवस झोप नाही, वय त्यांचं, नीट आहे का? ह्याही वयामध्ये 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढी चपलता त्यांच्या अंगात आहे. त्यानं 16 वर्षात कुठलाही कार्यक्रम असू द्या, दादा शिट्ट्या नको मारू देऊ बा, कुठलाही कार्यक्रम जर असला ना तर बापू तत्पर असतात. आज असं झालंय, पाहता पाहता 6वा दिवस आला. 6व्या दिवसाची सेवा या सुंदर अशा भगवान प्रभू दत्तात्रयांच्या रजत मूर्तीच्या म्हणजे चांदीच्या मूर्तीच्या त्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने 6व्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली. परंतु आता निसर्ग आहे, जमेल त्या पद्धतीने सेवा करू. आणि सध्या तरी या पावसाचं काही कळत नाही. असं वाटलं दीपवाळी करून जाईल. आता ते जाणार होतं दीपवाळीला, पण ते बापूजींनी मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम ठेवला. ते म्हणाला कार्यक्रम करूनच जाईल, म्हणून ते पाठीशी लागले. एवढ्या समाजाला आनंद आहे, त्याला सुद्धा आनंदच आहे. तो आपल्याला वाटतंय पाऊस आलाय, हा आपला भाव आहे, कळलं का? जसा बापूजींचा आनंद आहे, बापूजींच्या सद्भक्तांचा पंचक्रोशीचा आनंद आहे, भगवान प्रभू दत्तात्रेय विराजमान होते, त्याचा आनंद वरुण राजा सुद्धा व्यक्त करतोय. आपल्याला वाटतंय पाऊस आला, बरं आला पाऊस, काय केलं त्यानं? आला गेला, कीर्तन सुरू झालंय, उपाशी तर कोणी नाही. बिघडलं काय? काही कोणाचं बिघडलं नाही. फक्त एकच बिघडलंय, जे छत्रे होते ते घराकडे गेले. लक्षात आलं तुम्ही? त्यांना फक्त हे निमित्तच पाहिजे. तर काय पाणी आलंय, पण असो, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, कळलं का? आता मला सवय नाही आहे कमी लोकात बोलायची, पण आज असं समजतो मी, इथं सगळे बसलेले हिरण्यकशिपूचे बापच आहेत, म्हणजे तुम्ही नाही. हिरण्यकशिपूचा बाप म्हणजे कोण? इकडे पहा, कोण? हिरण्यकशिपूचा बाप म्हणजे कोण? मी का? हे जेवढे खांब दिसत आहेत ना, हिरण्यकशिपूचा बाप कोण? अरे बोला काय, चला जाऊ द्या, तुम्हाला तिकडे आटापिटात नेत नाही. हिरण्यकशिपूचा बाप, त्याच्याही पेक्षा 1.25 पट निघालेला, खांबातून प्रगट झालेला कोण? भगवान नरसिंह. कोण होतं तिथं? कोणीच नव्हतं. त्याचा एकच भाव होता, या खांबात तुझा देव आहे का? प्रल्हादाचा विश्वास होता, हो या खांबात देव आहे. खरंच? हो. मारली लात, निघाला त्यातून. मग कळलं हिरण्यकशिपूला की आपला बाप खांबात बसला होता. हा गोड गैरसमज आहे माणसांचा. चला जाऊ द्या. ज्या व्यक्तीचा जसा विश्वास असेल, जशी श्रद्धा असेल, जशी निष्ठा असेल, परमात्म्याची प्राप्ती त्यांना तशी होत असते. दत्त जळी स्थळी भरला, नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला दत्ताची. दत्त जळी स्थळी भरला, नाही उरला, दृष्टीने पाहिला दत्ताची. दत्त जळी स्थळी भरला, देव जळी स्थळी भरलाय. आपल्याला चिंतन तेच करायचंय. जरा ऐका, मी परिहार देत असताना बोलत होतो, इतकं सुंदर नियोजन, देखणं नियोजन बापूंनी या ठिकाणी केलंय सर्व सद्भक्तांच्या माध्यमातून. आणि खरोखर बापू तर बापूच आहेत.
त्यांच्यावर मा भगवती जगज्जनी अनुसुया भगवान श्री दत्तात्रेय महाप्रभू अत्रिशींचा आशीर्वाद आहे, त्यात संदेहच नाही. इतका मोठा सोहळा निर्माण करणं, उभं करणं सोपं नाही आहे. आणि समाजातून ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं हे फार कठीण आहे. पण बापू स्वतः झिजतात, स्वतः हे सगळं करून घेतात. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. बरं, हे करतात कशासाठी? अभंगाच्या चिंतनात पाहायचं आहे. विठाला विठाला दत्ता प्रभू 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 दत्ता जय 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 दत्ता अवधूत चिंतन अतिशय सुंदर भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी केलंय. कार्यक्रमाची दैनंदिनी अशी होती. रोज प्रभू दत्तात्रेयांचं नामचिंतन, त्यामध्ये पारायण आदी असेलच. दुपारी 12 ते 3 दत्त महाकथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण केलात. पूज्यपाद श्रद्धेय संत श्यामसुंदर गिरीजी महाराज ज्यांच्या मुखारविंदातून सुंदर अशी कथा आपण श्रवण केली. भगवान प्रभू दत्तात्रेयांच्या मंगलमय स्वरूपाचं चिंतन नाम बाळक्रीडा. या मंगलमय बाळक्रीडेचं चिंतन दासाकडनं बापूजींनी एकदा याच व्यासपीठावरनं करून घेतलं आहे. माझं अवभाग्य आहे की सुंदर दत्तकथा एक वेळा मला या ठिकाणी प्रभूंची बापूंची सेवा करण्याचा योग आला. आणि ह्याही वेळेला माझं येणं शक्य नव्हतं. मी खरंच सांगतो व्यासपीठा, मी अमरावतीवरून कथा करून इथे आलो. बापूंचा फोन आला, महाराजजी. म्हटलं जी बापूजी, तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे. मी म्हटलं बाबा मी खूप लांब आहे. बापूजी म्हणाल ते मला माहीत नाही, 3 तारीख टाकली तुमची, 8:30पर्यंत आलं पाहिजे. ठेवला फोन. पुढचं काही ऐकलं नाही. मग बापूजींचा आदेश, कथा ॲडजस्टमेंट केली. 4:30-5 वाजता तिथनं निघालो, प्रवास करत इथपर्यंत आलो. आणि इथे आल्यानंतर असं वाटत होतं, प्रवेश केल्यानंतर आगमन झालं. माझ्याबरोबर माझ्या अगोदर पावसानेच आगमन केलं. तदनंतर मी आल्यावर मला असं वाटलं, इथे इतका सुंदर सोहळा, इतकी मोठी तयारी. ते तयारी दत्तबर्डीवर पाहायची काही आवश्यकता नाही आहे. कळलं का? कोण करतो, कसं करतो, काय करतो, हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि ह्या सूक्ष्म शक्तीनिशी हे आयोजन परिपूर्ण सजलेलं असतं. इथे जी चैतन्य शक्ती आहे, इथे जे परमाणू आहेत, इथे जो होरा आहे, ते पाहण्याकरता ती दृष्टी लागते. ऐका, असं हे दत्तबर्डीचं स्थान, भगवान प्रभूच्या पदारविंदानी चरणारविंदानी पावन झालेलं स्थान. समर्थ सद्गुरू पूज्यपाद प्रातस्मरणीय महंत आनंदगिरी बापू उर्फ रायगिरी बापू ज्यांच्या मंगलमय पदप्रशाने पुनीत झालेली ही भूमी, समर्थ सद्गुरू पूज्यपाद प्रातस्मरणीय गोपाळगिरी बापूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, या भूमीमध्ये तुम्ही आम्ही येतो. कशा करता येतो, काय आवश्यकता आहे? संत सांगतात या भूमीत यासाठी यायचंय. संतांची तपस्थली आहे, भगवान प्रभू दत्तात्रेयांची तपस्थली आहे, महंतांची तपस्थली आहे, संतांची तपस्थली आहे. यांनी होतं काय? आमच्यासारख्या पामरांचा, आपल्यासारख्या पामर जीवांचा उद्धार इथे आल्याने होतो. का? कारण या भूमीला यांचे चरण रज लागलेले आहेत. आणि मी काही बोलून जातो असं नाही, प्रमाण आहे माझ्याकडे. उद्धराया जन
उद्धराय जन जगदीशा उद्धराय जगदीशा उद्धराय जन तुम्हा धराया कालन उद्धराय जन जगदीशा उद्धराय जन जगदीशा उद्धराय जन जगदीशा अवतार तुम्हा उद्धराय जगदीशा उद्धराय अवतारच यासाठी धरलाय संतांनी. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव. यांचा उद्धार करण्याकरता ते आले आणि केलं काय, ह्या धरातत्वाला, या भूमीला त्यांनी पवित्र केलंय. त्यांच्या चरणरजाचा स्पर्श झालाय आणि या चरणरजाचा स्पर्श तुम्हा आम्हाला झालात ना, निश्चितच आपण परमार्थ करण्याचे अधिकारी होऊ. वाक्य पुन्हा ऐका. यांच्या चरणरजामध्ये जर आपण लोळून घेतलं ना तर आपण परमार्थ करण्याचे अधिकारी होऊ. कशावरून? संत सांगतात त्यांचे चरणरज तुम्हाला आम्हाला निर्वासनारहित करतात. कळलं का? वासनारहित करतात. माझं म्हणणं असं नाही, संताचं. वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे संत चरण राज लागता सहागा वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय संत चरण वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. शास्त्र सांगते, संतांचं म्हणणं आहे. संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो. त्याचं दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता गाडी वाजवा माय बाप, टाळी टाळी. दत्ता प्रभु 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 दत्ता अवधूत चिंतन श्री ताद्री महाराज की जय. आत्री अनुसया माता की जय. महाराज की जय. ऐका, असं मंगलमय सुंदर नियोजन बापूजींनी या ठिकाणी केलंय. वेळ आहे त्या वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. अभंग अतिशय सुंदर आहे. जरा ऐका. विचार केला तसा अभंग कठीणही आहे. सगळे जर एकाग्र झालेत ना, निश्चितच अभंग कळेल, परमार्थाचा भाव कळेल. मी बोलत होतो की इथे काय यायचं, संतांच्या चरणाचा रजकणांचा तुम्हाला मला स्पर्श होतो. परिणाम मती शुद्ध होते, भाव शुद्ध होतं आणि भगवत प्राप्तीचं साधन सहज सोपं होतं. म्हणून संत चरणारविंद खूप महत्त्वाचे आहेत. असो, जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या अभंगामध्ये सांसारिक जीवाला किंवा प्रापंचिक विषयामध्ये, प्रपंचामध्ये, सांसारिक जीवनामध्ये झालेली प्राप्ती, जरा बारीक आहे का, विषय कठीण आहे. झालेली प्राप्ती आणि दत्त प्रभु दत्त प्रभु दत्त प्रभु दत्त प्रभु दत्त प्रभु दत्त प्रभु दत्त प्रभु
दत्त प्रभू दत्त प्रभू ताळी वाजवा दत्तात्रय महाराज आनंदगीर महाराज दत्त प्रभु 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 येते की नाही संसारिक जीवामध्ये प्रापंचिक जीवामध्ये प्राप्त झालेल्या प्राप्तीची आणि तृप्तीची इको जास्त झालाय ना दत्ता प्रभू दत्ता प्रभु 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 जगद्गुरु तुकोबाराय महाराज अभंगाच्या चिंतनामध्ये सांसारिक जीवनामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये प्राप्त झालेली नीट आहे का प्राप्ती आणि तृप्ती दोन विषयाचं चिंतन करतात. ऐका, प्राप्ती म्हणजे काय, तृप्ती म्हणजे काय. वेळ आपल्याकडे फारच कमी आहे, त्याच्यातही 12 विघ्न आहे, पण जमेल त्या पद्धतीने एतकिंची स्वरूपामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा हा आहे की संसारामध्ये प्राप्ती. जरा बारीक ऐका, संसारामध्ये प्राप्ती आहे का? उत्तर आहे हो. संसारामध्ये प्राप्ती असू शकते, पण दुसऱ्या मुद्द्यावर तृप्ती आहे. कोण तृप्ती? नावाची नाही, तृप्ती. तृप्त झाल्याच्या नंतर मग काहीच लागत नाही, ती तृप्ती. आपण म्हणतो ना, आहा किती सुंदर भोजन झालं, तृप्त झालो. पण ती तृप्तता किती वेळापर्यंत आहे? 6-7 तासापर्यंत. कळलं का? 6-7 तास जोपर्यंत तुम्ही भोजन केलंय, प्रसाद घेतलाय, ते 6 तासापर्यंत एनर्जी टिकवेल. पुन्हा अजून तृप्त झालो म्हणणारा व्यक्ती पुन्हा भोजनाची इच्छा करेल. कळलं का? संसारामध्ये प्राप्ती होऊ शकतं, पण तृप्ती अशक्य पर्याय आहे. का? तृप्तीमध्ये प्राप्तीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे, बदल आहे. तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने म्हणता महाराज? संसारामध्ये प्राप्ती होऊ शकते. काय प्राप्त होते पुढे पाहायचं आपल्याला. कुठल्याही एका विषयाची प्राप्ती संसारामध्ये सहज आहे, पण तृप्ती नाही. काय केल्यानं तृप्ती मिळेल सांगा? संसारातली अशी एक तरी क्रिया सांगा की ती तृप्त झालो महाराज, आता नकोशी वाटते. पैसा कितीही कमावू द्या, कोणी म्हणतं का बापू नाही पाहिजे म्हणून? नाही. प्राप्ती आहे पण तृप्ती नाही. और होना, और होना, और होना, कितना होना,
हार्ट अटॅक आहे तब तक होणार. ते गेल्यावर सुद्धा होणारच आहे, तृप्ती नाही. नीट आहे का? चला जाऊ द्या. मातांनो, तुम्ही बसल्यात मस्त म्हणून सांगतोय. किती दागिने घातल्यानंतर बापा आता नको असं म्हणाल तुम्ही. म्हातारी मरायला टेकली ती म्हणन 5 किलोची सोन्याची वीट गळ्यात बांधली तरी नाही म्हणत मी. म्हणणार कोणी? नाही म्हणणार का? तृप्त नाही. चला जाऊ द्या, हा विषय एक. दुसरा विषय आहे, संसारिक जीवनामध्ये अनेक प्रकारचे विषय सेवन करत असताना कोण व्यक्ती तृप्त झाला? कोणीच नाही. जर तृप्त होतच नाही, मग जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की तृप्ती, प्राप्ती आणि तृप्ती याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय करतात. किंबहुना प्राप्तीचं आणि तृप्तीचं मेळ घालतायत. आपण सगळे साधक आहात, नामधारक आहात, तुम्ही ह्या तत्वाला जाणत आहात, म्हणून मी हा विषय निवडलाय कीर्तनाला. कळलं का? नाही तर कठीण काम आहे. असा कोण जीव आहे संसारामध्ये तृप्त झालेला? एक तरी दाखवा हातगावमध्ये. त्यांनी म्हणावं मी तृप्त आहे. हा, मला विरोध करण्याकरता म्हणेल तो मी तृप्त आहे म्हणून, पण त्याला माझे काही क्वेश्चन असतील, तो तृप्त आहे, तर पुढचे माझे प्रश्न असतील, त्याचे उत्तर जर मला मिळाले, हा तृप्त आहे, मी 10 वेळा लोटांगण घालेल त्याच्या पायावर. कळलं का? पण आमच्या संतांनी सांगितलंय काय? विषय सेवन करणारा व्यक्ती, विषय अनेक प्रकारचे, अनेक प्रकारचे विषय आहे, विषय सेवन करणारा व्यक्ती तृप्त होऊ शकतच नाही. कळलं का? माझं म्हणणं नाही. मग विषय सेविता कोण तृप्त झाला, इंद्रिये मला अग्नी दैसा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंद्रिये मला अग्नी दैसा. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय मला अग्नी झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने मला अग्नी जैसा. इंधने मला अग्नी जैसा, इंधने मला अग्नी जैसा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंद्रिये मला इंद्रिये मला प्रमाण कळालं का? विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. महाराज सांगतात. बाबा सोपं करून सांगायचं जर झालं तर मला इकडे पहा. तुमच्याकडे ते कडबा असतं ना, कडबाच म्हणतात ना, ते कापल्यानंतर पेंड्या बांधतात, सगळा एकत्रित जमा करतात, अशी एक मस्त मोठी तयार करतात. त्याला काय म्हणतात? वळे. वळे, सुडी, अजून सुडी, वळे, सुडी, वळे. इकडे काही शेंगोळे, जे काही असेल ते, जे आता वेगवेगळ्या भाषा असतात ते. म्हणजे असं काही नाही, मराठवाडा विदर्भ जास्त लांब नाही आहे, पण भाषेचा मोठा प्रॉब्लेम होतो. आता आम्ही कधी कधी तिकडे कोकणामध्ये कथेला वगैरे कीर्तनाला जात असतो, तिकडे तर भाषेचं कामच वेगळं आहे मराठीच. आपण म्हणतो कोणी जेवायला बसले की वाढू का, ते तिकडे वाढू का नाही, सरळ सरळ म्हणतात. तुमची शपथ काय म्हणतात सांगू? घालू का? चपाती असेल चपाती घालू का, आमटी घालू का. आता भाषेचा प्रकार असतो. मग सुडी, वडे, अजून काय ते जे असतील ते बघा. खूप मोठी अशी सुडी आहे, किंबहुना सुकलेल्या वाळलेल्या गवताची गंजी आहे. किती मोठी आहे? ह्या मंडपा एवढी. इकडे पहा. आणि त्या मंडपाला काडी, त्या सुडीला काडी लावली, पेटायला लागलं. ते जरा बारीक आहे का? असं पेटता येते. इतकं पेटतंय. मग काय झालं तिथं? आमच्या मृदंगाचार्यासारख्याने म्हटलं म्हणे आपल्याला हे विजवायचं आहे. विजवण्यासाठी त्यांनी काय केलं? 2 डब्बे रॉकेलचे आणले.
जे जे कीर्तनात आहे ते हसले हं. जे इथं बसून घरी आहे ते 5व्या दिवशी हसतील. 2 डब्बे रॉकेलचे आणले. ऐका आई ऐका, 2 डब्बे आणले आणि त्या कोपऱ्यात त्यांनी ते दोन्हीच्या दोन्ही डब्बे टाकले. तेव्हा कुठं थोडासा अग्नी काय झाला, जास्त शांत झाला. मला वाटलं शांतच होते का, शांत कसं होते त्यानेही नाही जमलं. मग काय वाटलं, आमच्या माऊली महाराजांना वाटलं ह्यांचा प्रयास विफल गेला, आपण केलं पाहिजे. यांनी काय केलं, 5 क्विंटल कापूर आणलाय. भीमसेनी कापूर असतं ना, ते भीमसेनी कापूर आणलाय आणि त्यांनी इकडच्या कोपऱ्यात टाकलाय. कुठं, त्या सुडीवर अळूवर, काय अळू काय असेल ते, त्यावर टाकलं. मग काय झालं, कापूर टाकल्यानंतर मग कुठं थोडासा अग्नी शांत झाला. हे शांत झाला, जास्त आहे ना. काय झाला ऐका, तरी पण त्यांना वाटलं हे आपले प्रयत्न विफल जात आहेत. मग एकाने काय केलं, इकडल्या माऊलीनी खाली गेले, पेट्रोल पंपावरनं त्यांनी पेट्रोल आणलं, ते सुडीवर टाकलं. मला सांगा, सुडी शांत होईल? ऐका ऐका, होईल? नाही होणार. काय होणार, अजूनच पेट घेणार. कोणाचं सांगतोय मी हे, कोणाचं सांगतोय? तृप्ती सुडीचं आहे का नाही, सुडीचं सांगतोय. सुडीचं सांगायला टोले घेत आलो इथपर्यंत मी. ऐका ऐका, सुडीचं नाही, इथं बसलेल्या माझ्या सहित तुम्ही सगळे असलेल्या सुडीचं सांगतोय. नीट ऐका, इथं एक एक विषय जसे जसे गोड लागतात, तृप्तीकडे जातच नाही माणूस, अजून ती आग वाढते, बळकावते. माऊली ज्ञानोबा सांगतात, भोग सेवन जसे जसे आपण करतो ना, तशी तशी आग वाढत जाते, तृप्तीकडे जात नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की नाही, मी तृप्तीकडे गेलो. मग जगद्गुरु तुकोबाराय महाराज, तुम्ही तृप्तीकडे गेलो असे म्हणतात, तुम्ही निश्चिंतीकडे गेलो तसे म्हणतात. कशाच्या जोरावर? ऐका, प्रापंचामध्ये सुखच नाही, समाधानच नाही, निश्चिंती नाही, तृप्ती नाही, आणि तुम्ही म्हणताय. महाराज सांगतात, अशी भयानक तृष्णा आहे प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये. असा कोण जीव आहे की ज्याच्या अंतःकरणात तृष्णा नाही? वयमेव जीर्णा, महाराज सांगतात, आचार्य सांगतात, वयमेव जीर्णा वासनान जीर्णा. कळलं का? ते शेवटच्या क्षणापर्यंत जीर्ण होत नाही. काय झालं, एक उदाहरण जर द्यायचं झालं तर एका सापाने ते बेडूक धरलंय बघा. बेडूक असतं, बेडूक. मला सांगा, ते कुणी कोण धरत असते साप बेडकाला? पाठीमागून. ह्यांना पक्क माहित आहे, म्हणजे तुम्हाला पण माहित असेल. कधी बघा तुम्ही, साप बेडकाला कोणी कोण धरतं? पाठीमागून. कल्पना करा, त्या सापाच्या जर आपण अनुमान काढलंय तर त्या सापाचा जो घसा असतो ना, तो एवढाच असतो, जास्त मोठा नसतो. आणि त्या ज्या बेडकाचं जे डायमीटर असतं ना, जो आकार आहे तो मोठा असतो. तरी मात्र त्या सापाने त्याला धरलेलं असतं. कोणी धरलेलं असतं? त्याला गिळल्या जात नाही, पण तो गिळायचा प्रयत्न करतो, त्याच्या मागं धावतो. बेडूक पुढं पळतं, ते त्याच्या मागं धावतं, मागावून जाऊन धरतं. धरल्यानंतर अर्ध बेडूक त्यांनी गिळलेलं असतं बघा. अर्धा तो गेलाय. गेल्यानंतर सुद्धा ते बेडूक आता त्या सापाच्या जबड्यात आहे. कोणाच्या? सापाच्या, सर्पाच्या जबड्यात आहे, आणि अर्ध बाहेर आहे. तरी मात्र ते बेडूक शांत बसत नाही. का? सापाने धरलंय, पण त्याच्या पुढे माशी येऊ द्या, किडे येऊ द्या, ते सुद्धा जीभ काढ. कोणाला? त्या किड्याला धरतं. बेडकाला हे माहित नाही, मी ज्याला धरतोय मी कोणाच्या तरी मुखात आहे, मीच मरणाच्या जबड्यात आहे. तरी ते आपलं मरण विसरलं आणि दुसऱ्याचा शिकार करायला निघालाय. काही लक्षात येतंय? कळलं का? जो काळाच्या जबड्यात आहे तोच काळाच्या जबड्यात बसलेला आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 घडी काळ वाटयाची पाहे, घडी
काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे किती आहे आबादासा अजून किती आहे आबादासा घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अजून किती अजून किती घडी घडी काळ वाटयाची पाहे घडी घडी काळ वाटयाची पाहे माऊली ज्ञानोबाराय सांगतात दरदरू सापे गिळी जतू आहे उभा. ज्ञानेश्वरी बोलतात दरदरू म्हणजे बेडूक, त्या बेडकाला सर्प गिळतोय पण तो सुद्धा बाहेर काय करतोय, जीभ फिरवतोय, माशा किडे किटुकले ओढून घेतोय. हालाकी तोच काळाच्या जबड्यात आहे. कोणाचं सांगतोय हे मी? बेडकाचं. कोणत्या कोणत्या? हो, सापाच्या तोंडात असलेल्या. हो ना, त्याच बेडकाचं नाही, इथं खुर्चीवर बसलेल्याचं सांगतोय. हे सगळे काळाच्या जबड्यात आहे. घडी प्रमाण झालंय, घडी घडी काळ वाटयाची पाहे. आपल्याला खायला तो बसलाय आणि आपण किती किटुकले खातो आपल्यालाच पता नाही आहे. नीट आहे का? हे चिंतन केलं पाहिजे. हे का सांगतोय? काळाच्या जबड्यात असलेलं जे दरदूर आहे, जे वेडूक आहे, तेच काळाच्या जबड्यात आहे. पण त्याची इतकी तृष्णा मोठी आहे, सांगायचं काय. मरायला लागला पण तो दुसरा जीव आपल्याकडे ओढायच्या मागं आहे. ही तृष्णा आहे, तृप्ती नाही. अजून सोपं सांगू, तुम्ही बसलेल्यापैकी इकडे इकडे तुमचे, माझे, आपले सगळ्यांचे पूर्वज, मला एक विचारायचं आहे तुम्हाला, ज्या आता सुख सोयी आहे त्या पणजोबाच्या काळात होत्या का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, मी चाललो गावाकडं. नव्हत्या ना? सांगा. जेवढ्या सुख सोयी आज आहे ते पणजोबाच्या काळात होत्या का? नाही. जरा उलट बोलतो, ज्या सुख सोयी पणजोबाच्या काळात होत्या त्या सुख सोयी आज आपण जर वर्णन केलं तर तो त्यांचा लॅम्प, दिवा असेल नसेल, लाईटचा पत्ता नव्हता. कळलं का? मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी, इतके सारे गरम कपडे होते नव्हते, हे तर हे सतरंज्या तर नव्हत्याच तेव्हा, हे फिट कपडे घालतात ते. कळलं का? जाऊ द्या, जे काही असेल ते. ह्या सगळ्या गोष्टी नसून सुद्धा मला विचारायचं तुम्हाला, ते किती आनंदी होते हो, सुखी किती होते. आज सगळ्या सुखसोयी आपल्या बाबाच्या काळामध्ये ज्या सुखसोयी होत्या त्या पणजोबाच्या काळात नव्हत्या. ज्या आपल्या काळात आहे त्या बापाच्या काळात नव्हत्या. जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना विचारतो, होत्या का? नाही. पण ज्या सुखसोयी आज आहेत, ज्या सुखसोयीमध्ये तुम्ही आज आनंद व्यक्त करताय, मिळतोय आनंद, पण त्यावेळेला काहीच नव्हतं. बघा आजची स्थिती कशी झाली. आजची स्थिती अशी आहे, झोपण्याकरता बेड आहे, डनलपची गादी आहे, ऐका नाही. हे सगळं तुम्हाला माहित आहे, मी कशाला सांगत बसू तुमचं सगळं कुटाणा. तुम्हीच बघा. गादी आहे, सुंदर रूम आहे, त्याला काय म्हणतात? वातानुकूलित रूम, म्हणजे एसी. हां, म्हणजे मराठीत एसी म्हणतात त्याला, ऐका नाही. हां, असं बरोबर. जरा बरं का, आता मी वातानुकूलित म्हटलंच ना, चला जाऊ द्या. पहा माझ्याकडे, इतकं सुंदर एसी आहे. पुन्हा अजून घरामध्ये काय असतं ते, मच्छर चावू नये, डास चावू नये म्हणून ते लावतात ना, अलाउड. अजून अजून काय असतं ते असतात ना वेगवेगळे, काय ते आपल्याला काही माहीत नाही, मी लावत नाही. दुसरी गोष्ट, ते सगळं झाल्यानंतरही मच्छर चावू नये म्हणून ती अशी वरून टाकलेली असते, झाकलेली असते दिवाणवर. पीओपी, मच्छरदाणी. मच्छरदाणी आहे ना, तेही असतं. त्याची काळजी घेते, कुठल्या एखाद्या बारीक छिद्रातून मच्छर येऊ नये. मग तो काय करतो, इकडे पहा इकडे पहा, मग तो त्या गादीवर पडतो, बस डोकं उशीवर ठेवतो, झोप लागते. नाही, इकून कुशी पलटवू द्या, तिकून कुशी पलटवू द्या, इकडच्या कडेवर तिकडच्या कडेवर, इकून येईन तिकून येईन, इकडनं येते का तिकडनं येते का, कोण? झोप. चांगला विचार करत जा.
इकडनं येईन का, या कुशीवर येईन का, त्या कुशीवर येईन का, तिची रात्रभर वाट पाहतात पण येत नाही. कळलं का? काय येत नाही? काय येत नाही? एवढ्या सगळ्या व्यवस्था आहे. जरा पुढे जाऊ बघा, खूप सुंदर सोफा सेट आहे, टीव्ही सेट आहे, डिनर सेट आहे, टी सेट आहे, घालायला टी शर्ट आहे, एवढं सगळं असून सुद्धा त्याचं माइंड अपसेट आहे. त्यावेळेला हे सगळं काहीच नव्हतं, काहीच नव्हतं आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात. पण खाली बस पडले की झोप लागायची. मी जास्त बोललो का? पडले की झोप नाही. ऐका, पडले की झोप नाही, पहिले झोप लागायची मग पडायचे त्या काळात. आता वाट पाहा लागते. झोप यायसाठी गोळी, झोप पक्की लागायसाठी गोळी, सकाळी उठायसाठी गोळी, उठल्याबरोबर जायसाठी गोळी. कळलं? आयुष्य गोळ्यात चाललंय भाऊ. नीट आहे का? एवढं सगळं आहे पण तृप्ती नाही. मला इतकं सांगायचं होतं, ध्यानात ठेवा. कुठे तृप्ती आहे का? व्यक्तीची, माणसांची तृष्णा वाढत चाललेली आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं याच्यामध्ये तृप्ती नाही आणि तृप्ती मिळणार नाही. मग जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी ठरवलं तृप्ती तर हवी आहे, पण ती तृप्ती नामचिंतनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या हाती लागली. कशी लागली? सापडला हाती, 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 सापडला हाती. तरी झाले निश्चिंती, निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती. नाही दावा एक मन, नाही दावा एक मन, तरी निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती. गीतमाळी नाही जरा धुरजड होऊन राहिलं नाही. हो, भारी चाललंय. जरा अभंग पाठातला नाही ना म्हणून होतं. ऐका ना, पा माझ्याकडे पा, बोल नका. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात सापडला हाती. आता हाती म्हणजे ते हाती नाही, हाती हाताला सापडलाय. अजून जर आपण चिंतन केलं तर लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात सापडला. सापडला केव्हा म्हणतो आपण? त्या वस्तूची प्राप्ती असेल, कुठली वस्तू असेल, पदार्थ असेल, असं कोणती वस्तू, जे काही असेल, सापडला म्हणजे ते पहिले तिथं असायला पाहिजे तर तो सापडला. नसेल तर प्रगटला म्हणतात, सापडला नाही. जगद्गुरु तुकोबाराय महाराज जर म्हणतात सापडला हाती, सापडला म्हणजे ते तिथंच आहे. फक्त काय झालंय, नजरीच्या आड गेलंय, हाताला लागत नाही, दिसत नाही, कुठेतरी ठेवण्यात आलंय. एखाद्या वेळी माता भगिनी म्हणतात ना, बाई कानातलं कुठं ठेवलं माहीतच नाही. अगं काम करता करता अंगठी बाजूला ठेवली आहे, भेटलीच नाही, सापडलीच नाही. म्हणजे ती कुठंतरी ठेवलेली आहे, वस्तू आहे. ऐका, मग जगद्गुरु तुकोबारायांच्या हातामध्ये जे सापडलं जे म्हणतात ते तिथंच असायला पाहिजे. आणि निश्चित आहे ते तिथंच आहे. वस्तुनाम परमात्मा, वस्तुनाम परमात्मा. सापडला हाती म्हणतात. ज्याने तृप्ती प्राप्त होणार आहे तो हातात आलाय. ऐका, मग जर परमात्मा हाताला लागतो, हाताला येतो, सापडला असं आपण जर म्हणतो, मग तो तिथंच असायला पाहिजे, लांब कुठंच गेला नाही. फक्त कुठेतरी जागा चुकली आहे. नीट आहे का? आपण म्हणत असतो ना, तुझी आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला असे. मग त्या वस्तूची भेट होण्याकरता ती वस्तू प्राप्तच आहे.
फक्त सापडायची आहे. याच्यासाठी करावं काय लागेल? महाराज सांगतात मग ती जी वस्तू सापडून घ्यायची आहे त्या वस्तूची ओळख कसायला पाहिजे ना. बोला बोला, काय असायला पाहिजे? ओळख माहीत असायला पाहिजे. जी वस्तू शोधायची आहे ती वस्तू माहीत असायला पाहिजे. ती वस्तू तिथे असायला पाहिजे. बरोबर आहे. मला सांगा, जगतामध्ये ओळख महत्वाची आहे का भेट महत्वाची आहे? बोलता का काही? भेट महत्वाची आहे का ओळख महत्वाची आहे? भेट महत्वाची. चला, आता जर मी म्हटलं की माझी भारताचे PM नीट आहे का नरेंद्र मोदीशी भेट झाली, म्हटलं मी भेट झाली, मी भेटतो त्यांना. तुम्ही म्हणाल काय लांबवता महाराज, तुम्ही भेटता, भेट झाली. तुम्ही मला काय विचाराल? तुमची कधी, तुमची त्यांची भेट झाली, भेट झाली, तुमची त्यांची कधी ओळख झाली. मग आता सांगा, ओळख महत्वाची का भेट महत्वाची? आता बोला की. पहिले म्हणे भेट, आता ओळख. कीर्तन होईपर्यंत शिंदे गट ठाकरे गट करू नका. निदान कीर्तन होईपर्यंत भेट महत्वाची का ओळख महत्वाची? ओळख महत्वाची. समजा ह्या स्टेजवर उद्या मुख्यमंत्री आले आणि तुम्ही त्यांच्या पुढे समोर आले आणि त्यांनी सांगितलं ए उतर खाली. का उतरवलं? ओळख नसली. यापुढे कधी तुमची त्यांची भेट झाली नाही. झाली नाही. म्हणजे हे असंच आपण चालू देऊ 12 वाजेपर्यंत. भेट महत्वाची का ओळख महत्वाची? बोला. भेट. भेटही महत्वाची आहे आणि ओळखही महत्वाची. ओळख असली तर भेटीत मजा आहे आणि भेट झालेली असेल परत ओळख करून द्यायची गरज नाही. लक्षात आलं का? मी कशा संदर्भात बोलतोय ध्यानात ठेवा. वस्तू नाम परमात्मा ती प्राप्त आहे, पण झालं काय? त्याची ओळख नाही. बस ओळख नाही, ओळख करून घेणे हे गरजेचं आहे. एक उदाहरण देऊ. मला इकडे बघा, तुमच्याकडे गायी असतील, गोशाळेत गायी आहे आपल्या बाबांच्या. मला सांगा, ते गायी दूध कशात असतं? दूध, गाईचं दूध काशेला असतं ना. दूध काशेमध्ये आहे की नाही? आहे ना. काशेत दूध आहे. आणि मला सांगा, ते गेचूड असतं बघा. गेचूडच म्हणतात तुमच्याकडे, बरोबर ना? गेचूड कुठं असतं? ते गाईच्या शिंगाला आहे ना. गेचूड गाईच्या कासाला. हम्म कासाला. कासाला कासाला. कास. क्या बात आहे. गाईच्या काश. मला वाटलं शिंगालाच असतं. आता मला सांगा बाबा, काशेला गेचूड आहे आणि काशेत काय आहे? दूध आहे ना. तर ऐका, बारीक ऐका, लॉजिक लावा. कासेला गेचूड आहे, कासेच्या आतमध्ये दूध आहे. तरी मात्र गेचूड काय पितो? रक्त पितो. दूध नाही का? आहे. दूध आहे पण रक्त का पितो? दूध आहे तिथे पण गेचुडाला माहित नाही त्वचेच्या आतमध्ये दूध आहे. तर ऐका, अंतर किती आहे? थोडं अंतर आहे, जास्त नाही. तितकंच अंतर त्याला पार होत नाही आणि गेचूड मरेपर्यंत रक्त पितो. कोण पितो? गेचूड. काय पितो? हो, कोण पितो? गेचूडच पितो ना. बरेच गेचूड रक्त पितात अजूनही. म्हणून विचारून राहिलो मी. लक्षात येत आहे ना? माहित नसल्यामुळे पितायत ना. ऐका दुसरं उदाहरण. बेडूक. तुम्ही म्हणा लई बेडूक येऊन राहिला कीर्तनात आज. येऊ द्या ना, पाणी पडलं, वातावरण पोषक आहे बेडकाला. ते बेडूक कुठं राहतं? तिसऱ्या मजल्यावर का दुसऱ्या मजल्यावर? बोला ना. तळघरात. कुठं असतं? चिखलात. चिखलात. माझ्याकडे पाहता, त्या तलावामध्ये, सरोवरामध्ये कमळ पुष्प असतात. कमळ पुष्पामध्ये मकरंद असतं. मग ते मकरंद बेडूक कुठं असतं? तिथेच आहे. कमलकंदा तिथेच आहे, परागकण तिथेच आहे. मग मी तुम्हाला विचारतो, दर दिवशी ते बेंडूक किती परागकण सेवन करते? 50 ग्रॅम का 40 ग्रॅम?
तुम्ही म्हणाल बंद करून घराकडे जाय. जरा कठीण आहे, मी पहिलेच बोललो होतो. किती घेतं ते? काहीच नाही, काहीच नाही. का? कारण तो कशात गुंग झालाय? चिखलात. चिखलात. तिसरं उदाहरण माझ्या खिशातलं नाही देत. तिसरं उदाहरण हे आहे, भिकारी. एक भिकारी भीक मागतोय, पण जिथे बसून भीक मागतो त्या जागेखालीच काय जो जिथं बसतो त्या जागेखाली तरी मात्र वरी बैसोनी उपवासू करी दरिद्री जिये सांगतात. पहिलं उदाहरण आहे पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची आपद्रा आड, परिते गे चूड अशुद्ध काय न सेविते. नंबर 2, जैसी कमलकंदा आणि दर्दुरी, नांदनुक एकेची घरी, प्रागु सेवी जे भरमरी, येरा चिकुलची उरे. आणि तिसरं आहे, लोह्या रुतलिया शस्त्रवरी, वरी बैसोनी उपवासी करी दरिद्री जिये. पावली सांगतात. मी एवढं सगळं का बोलतोय मला सांगा. त्याला जिथे भीक मागतोय तिथे धन नाही का? आहे. जे चिकुल खाते त्याच्या वर पराक्रम नाही का? आहे. काशेच्या जवळ गेचूळ बसलाय, दूध नाही का? आहे. पण अडचण ही आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा काय झालंय, त्याची ओळख नाही. ओळख भेट झाली नाही का त्यांची? बेडकाची कमळाची भेट झाली नाही का? झाली. पण काय नाही? ओळख. गेचूड आणि कास जवळ आली आहे, भेट झाली, पण ओळख नाही. नीट आहे का? पुढे दरिद्री बसलाय, खाली धन आहे पण त्याची ओळख नाही. हे कोणाचं सांगतो? आपण बसलेल्या प्रत्येकांचं, माझ्या सहित. हे धन तुमच्याकडे आहे, हे दूध तुमच्याकडे आहे, हे परागकण तुमच्या माझ्याकडे आहे, पण ओळख झालेली नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, बाबा रे, मी ती ओळख नामचिंतनाने करून घेते. नाही धाव घेता मन, नाही धाव घेता मन, समाधान इंद्रियात समाधान, समाधान नाही धाव घेता मन, मन नाही धाव घेता मन, इंद्रियात समाधान, इंद्रियात समाधान नाही धाव घेता, नाही धाव घेता, नाही धाव घेता मन, इंद्रियात समाधान, इंद्रियात समाधान, इंद्रियात समाधान नाही धाव घेता ऐका, वस्तू जर प्राप्त आहे, जरा बारीक लक्ष द्या. वस्तू नाम परमात्मा. दादा आवाज घुमतो याचा, ऑडिटमध्ये आवाज क्लिअर करू. वस्तू नाम परमात्मा प्राप्त आहे, त्याची ओळख नाही. संतांच्या सानिध्यातून, बापूसारख्या संतांच्या सानिध्यातून त्याची ओळखी करून घेणे, अनुभूती करून घेणे, म्हणजे हाती सापडून घेणे. लक्षात आलंय ना? देव नाही का? आहे. नीट आहे का? आहे पण दिसत नाही. कुठं आहे? सर्वव्यापी आहे. सुरुवातीलाच प्रमाण झालंय, तो जळीस्थळी भरलाय आहे. नीट आहे का? तो परमात्मा तुमच्या माझ्या नकापासून केसापर्यंत, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी असा व्यापलेला आहे. आपणची झाला धराधर, उरला भरुणी महिवर, अणुरेणू तुनी करीसी संचार, विश्व नाटक नटावया. जर तो अणुरेणूतून संचार करतो, तो तुम्हाला मला प्राप्तच आहे, अप्राप्त नाही. गलती ही आहे, प्राप्त असलेल्या परमात्म्याची आम्ही कधी ओळखीच करून घेतली नाही. कळलं का? त्याची ओळखी करून घेण्याकरता
त्याचं नाम चिंतन. ऐका, त्याला समजून गेले, त्याला समजून गेले, जाणून घेणे. महाराज म्हणतात धीरे 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 संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या विचाराने, गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, बाळक्रीडा असेल, ह्या सर्व ग्रंथाच्या माध्यमातून त्याला जाणा. लहान तोंडी मोठा घास घेतो, ध्यानात ठेवा. त्याला जाणा. भगवान परमात्मा एकच आहे, तो वेगळा नाही. नीट आहे का? त्याला वेगळं आपण केलंय. मूळ तत्व जे आहे ते शोधा. सगळ्यामध्ये एकच आहे, भिन्न नाही. हा, कथानक रूपाने कथा वेगळ्या असू शकतात, पण जे मूळ आहे, मी ज्याचं चिंतन आतापर्यंत मांडलंय, तो भिन्न नाही आणि त्याला धरायचं आहे. कळलं का? जो भिन्न नाही, जो अभिन्न आहे, त्याला धरायचं आहे. तुमच्या माझ्या मनातला भ्रम घालवायचा असेल तर ते तत्व धरल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते तत्व जर हाती आलं नाही, मेलो समजा अमावस्येच्या दिवशी. का? मरेपर्यंत द्वेषच करणार आहे, मरेपर्यंत ईर्ष्याच करणार आहे, आणि शेवटी मरताना ईर्ष्या सोबत नेणार आहे. आणि होणार काय? पुनरपि जन्मम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम. ईर्ष्या रहित व्हायचंय, द्वेष रहित व्हायचंय, तर त्या मूळ स्वरूपाला जाणायचं आहे. बाळक्रीडेत इतकं सुंदर चिंतन केलंय, थोडंसं आठवतंय सांगतो. इतकं सुंदर. भगवान प्रभू दत्तात्रेयांची महापूजा करताना सगळे देवता येतात, पण महापूजा करतायत माता आत्री अनुसूयांच्या सानिध्यामध्ये जो भगवान दत्त प्रगट झालाय, तो कोण? तो अनादी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहिला पाहिला बाईम्या देवाचा देव. हे चिंतन तिथे. नीट आहे का? इकडे जर घेतलं तर हे, तिकडे जर घेतलं तर एवढा प्रभू भावे. कळलं का? हे चेतन तत्व एकदा जर तो हातात आला ना, मग विषय संपला. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जो आपल्यापासून दूर गेलाय, मनुष्य देह त्याच्या प्राप्तीसाठी मिळालाय, एकदा त्याची प्राप्ती करा. होईन काय? याच्यासाठी फक्त आटाआटी एकच आहे, देव जे मूल तत्व आहे तो आपला करून घ्या. आपुला तो देव एक करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो रे, तेने विना जीवा सुख नो रे, तेने विना जीवा सुख नो रे. अपना तो एक देव करुणी घ्यावा, अपना तो एक देव करुणी घ्यावा, अपना तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नो, तेने विना जीवा सुख नो रे, तेने विना जीवा सुख नो रे, तेने विना जीवा सुख नो. अजून एक वाक्य बोलतो, कोणीही असू द्या, हे जर प्राप्त झालं नसेल, पुढचं तुम्ही समजा. कळलं का? मग तो कीर्तनकार असला तरी, भागवतकार असला तरी, प्रवचनकार असला तरी, त्यांनी जर हे साध्य केलं नसेल, पोपट पंचित चालू आहे, ध्यानात ठेवा. कळलं का? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ऐकलंय ना? तो जोपर्यंत आपला होत नाही, होऊ शकतं भाषण खूप सुंदर करता येईल, कीर्तन त्याहीपेक्षा चांगलं करता येईल, प्रवचन त्याहीपेक्षा चांगलं करता येईल, समाजामध्ये विषय सविस्तर मांडता येईल. हे मांडलं म्हणजे त्याला प्राप्ती झाली, ह्या भ्रमात राहू नका. त्याचे लक्षण पुढे सांगितलंय काय ते. कीर्तन करेल सुंदर, बोलच सुंदर असतील, भाषा शैली चांगली असेल, पण ह्यानी तो त्या तत्वाला प्राप्तच झालाय ना. जर देव आपला झाला, तुकोबाराय महाराज म्हणतात, तोच मला सापडला. ऐका, तो देव सापडला. कुठे सापडला? बाहेरून शोधून आणलं का? नाही. जी वस्तू घरात हरवली, घरातच पाहिली, घरातच मिळाली. मग या घरामध्ये हरवलेली वस्तू घरातच सापडेल ना. कळत नसेल एक उदाहरण देतो. गंगा वाहते, इथे पैनगंगा वाहते काही अंतरावर. गंगेच्या पलीकडे एखादं गाव धरा, कोणतं मार्लेगाव, गोरलेगाव, कोणतंही, आहे का नाही. तिकडले लोक उद्या इथं 5 तारखेला प्रसादाला येणार आहे, प्राणप्रतिष्ठेला येणार आहे. पण काय झालं? पाऊस पडलाय समजा, नदी फुल भरून वाहत आहे, पूल नाही आहे असं समजा. उदाहरणार्थ समजायला काय हरकत आहे. मग ते पूल नाही आहे, तिकडनं आमच्या मृदंगाचार्यासारखे, माऊलींसारखे, माझ्यासारखे 10 जण मुलं म्हणे, चला रे पोरो, काय पाहता, आपण पोहण्यामध्ये तरबेज आहोत, नदी पार करून जाऊ. ते 10 जणांनी उड्या घेतल्या माऊली नदीत, आणि धारेतून कसे तरी पोहत पोहत अलीकडे आले. आल्याच्या नंतर
थोडं सायंकाळ झालेले होते, अंधार झालेला होता. मग त्याच्यात मृदंगावाले म्हणे, हे आले का सगळे? हो हो आले. मोजून घ्या एकदा. लागले मोजायला. आता ते समोर मृदंगावाले झाले आमचे देशमुख साहेब, ते मोजायला लागले. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे एक गेला, एक गेला. दुसरा म्हणे, थांबा तुम्हाला जमत नाही, माऊली पुढे झाले, मी मोजतो. सुरू केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही 10 नाही 9च. अरे 10वा गेला. 10 जणांनी मोजून पाहिले, 10वा गेला. लागले ना रडायला ते. आता कसं करा, आपण चाललो होतो प्राणप्रतिष्ठेला, असं झालं, नदीत एक गेलं, एक गेलं, एक गेलं, एक गेलं. हे पोरं सगळे असे घाबरले की ते जाणता आला. जाणता तो तुमच्यासारखा होता. तो जाणता आला. म्हणे, का रडता रे पोरं? काही नाही महाराज, आम्ही 10 जण आलो, आमच्यातलं एक गेलं. कुठं गेलं? दारीत वाहून गेलं. आम्ही उड्या घेतल्या म्हणे, जायचं होतं कार्यक्रमाला, पण एक गेलंय, तो मिळतच नाही. ऐका ऐका, ते म्हणाले, थांबा, मी तो तुमचा गेलेला आणून देतो. कोण बोलला? जाणता. मी तुमचा गेलेला आणून देतो. उभे राहा लाईननं. सगळे लाईनला उभे केले. हे रडत होते, पडत होते. आपल्यातला एक गेला. त्यांच्या वडिलांना जाऊन काय सांगावं, आईला काय जाऊन सांगावं. या 10 जणांना उभं केलं जाणत्याने. म्हटलं, म्हणा 1, म्हणा 2, म्हणा 3, म्हणा 4, म्हणा 5, म्हणा 6 7 8 9 10. जेव्हा 10 नंबर आले की 10 जण एकदा सापडला. सापडला. गेला कुठं होता? गेला कुठं होता? होता तिथंच, पण गणित चुकत होतं. जेव्हा ते मोजत होते, दुसऱ्यालाच मोजत होते, स्वतःला सोडून देत होते. जो कोणी मोजायला आला तो दुसऱ्यालाच मोजायचा, स्वतःला सोडून द्यायचा. जरा ऐका, मला काय म्हणायचंय, ह्या मोजण्यातून कधी कधी स्वतःला मोजायला शिका. कळलं का? कधी कधी स्वतःला मोजलं पाहिजे, कधी कधी स्वतःला धरलं पाहिजे, कधी कधी आपण स्वतःची गिणती केली पाहिजे. कोणती? मी कोण? मी कोण? स्वतःची गिनती करा. कधीतरी मोजलं पाहिजे आपण स्वतःला. कळलं का? जेव्हा आपण स्वतःला सोडून देतो तेव्हा 10ची संख्या 9च भरते. स्वतःला म्हणजे देहाला म्हणत नाही मी, स्वतःला याचा अर्थ स्वस्वरूपाला. ह्याला मोजा. आणि ज्यांनी ज्यांनी याला मोजलं, मग त्याला बाहेर शोधायची गरज नाही. तो इथंच आहे, सापडला हाती. कळलं का? ज्या दिवशी तो हाती सापडला, मग काय, तरी जहाली हे निश्चिंती, हे निश्चिंती, हे निश्चिंती, सापडला हाती, सापडला हाती, हो सापडला हाती, सापडला हाती, हो सापडला हाती, सापडला हाती, हो सापडला हाती, सापडला हाती. तरी झाली हे निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती, तरी झाली हे निश्चिंती. नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना, हो हो हो, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना, हो हो हो, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना, हो हो हो, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना. निश्चित झाली. सापडला म्हणजे काय? हरी आला हाता, किंवा देव आपुला, तो देव एक करुणी घ्यावा. देव आपला झाला, बस निश्चिंती झाली. जोपर्यंत देव आपला होत नाही, जोपर्यंत तो हातात येत नाही, कळलं का, तोपर्यंत निश्चिंत होऊ शकत नाही. काही लोक म्हणजे देव हातात येत आहे,
ऐकताय ना तुम्ही? देव हातात येतो, हातात येतो, पण असं नाही. कळलं का? त्याला त्या मार्गाने आणावं लागतं, संतांनी सांगितलेल्या मार्गाने आणावं लागतं. कसं आणायचं आहे का? निश्चिंती झाली याचा अर्थ काय? तृप्ती झाली याचा अर्थ काय? तृप्त केव्हा होऊ शकतो? व्यक्ती तेव्हाच तृप्त होतो जेव्हा भगवत प्राप्ती करून घेतो. नीट आहे का? व्यक्ती तृप्त पूर्ण केव्हा होतो? भगवत प्राप्ती झाल्यावर. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण तेव्हाच होऊ शकतो जेव्हा भगवत प्राप्ती करतो. झाली आहे का? काय केल्याने प्राप्ती होईल? ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणत आहात पूर्ण प्राप्ती झाली, तृप्ती झाली. तृप्ती झालेल्या माणसाचे लक्षण काय? जोपर्यंत ईश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंत तृप्ती नाही आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. जेव्हा तुमच्या माझ्या जीवनातल्या तृष्णा संपून जातात आणि फक्त शिल्लक राहते ते म्हणजे देव. कळलं का? तृष्णा संपली, खुंटलिया धावा तृष्णेची. महाराज सांगतात ती तृप्ती. अच्छा, जर कदाचित भगवान परमात्मा हाती लागला, तो कळला, समजला, आम्ही त्या मार्गाने निघालो, तृप्तीच्या मार्गाने निघालो, पण तो व्यक्ती ऐका, आता ऐका, कीर्तनकार असो, भागवतकार असो, अजून कोणी असो, तो तृप्त आहे का? त्याला मग समजायचं कसं तृप्त झालं आहे? महाराज सांगतात तृप्त व्यक्तीचं लक्षण आहे कोणतं? अभंगाच्या द्वितीय चरण. द्वितीय चरण नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना. इंद्रियाचं समाधान, इंद्रियाचं समाधान, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता मना. इंद्रियाचं समाधान, इंद्रियाचं समाधान, नाही धावा घेता मना, नाही धावा घेता तृप्त झालो हे केव्हा कळतं? महाराज द्वितीय चरणात सांगतात नाही धावा घेत मन. तृप्त झालेल्या व्यक्तीचं मन स्थिर झालेलं असतं, ते धावत नाही. मन धावा घेत नाही. नाही धावा घेत मन. पुढे इंद्रियाचे समाधान. भगवत प्राप्तीला कारण मनच आहे. मन इतकं सोपं आहे, नीट आहे का? भगवत प्राप्ती करून घेईल मन इतकं सोपं आहे? नाही. मनाची खूप मोठी अडचण आहे महाराज. कळलं का? मन आता इथे क्षणात कुठं जाईल सांगता येत नाही. कळलं का? इथं बसले बरेच जण पूर्ण परिवारानिशी आले असतील, घराला कुलूप लावून आले असतील, तर स्वभाव आहे माता भगिनींचा, कुलूप लावल्याच्या नंतर ते येता येता कुलपाला झटका देते. लागलं की नाही देतात का? इकडे आहे का परंपरा? असं ओढून पाहतात ना. आता मी सांगितल्यावर लक्षात आलं, घाईघाईमध्ये पाऊस आल्यामुळे तुम्ही तसंच कुलूप लावून आले, झटका दिला नाही. आता बसल्या कीर्तनाला पण झटके कुलपाला. शरीर बसलं इथं पण मन झटके कुलपाला देत आहे. ही मनाची स्थिती आहे. बलवान इंद्रिय ग्राम. नीट आहे का? मन चंचल आहे, तो स्थिर राहत नाही. आणि महाराज म्हणतात जर पूर्ण प्राप्ती झाली तर मनाचा भटकाव कमी होतो. मन भटकत नाही, हे पहिलं लक्षण आहे. मन भटकत नाही, तो शिल्लकच राहत नाही. आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया, हे पूर्ण प्राप्तीचं लक्षण आहे. एकदा जर का भगवत प्राप्ती झाली मग मन कुठेच धावत नाही, तो स्थिर होतो. जर इतकं चांचल्य असणारं मन स्थिर होतं केव्हा? पूर्ण तृप्ती झाली, भगवंताची प्राप्ती झाली. आणि भगवंताची प्राप्ती झाली ना मग काही प्राप्ती करायचं शिल्लक राहत नाही. शरीर सिग्नल देतं हो. कळलं का? आता मला नको हे. जसं गुलाबजामुन खाल्लात तुम्ही, खायच्या अगोदर वाटत होतं हे सगळे जेवढे दिसते ते मीच खाईन, पण पहिलं खाल्लं बरं वाटलं, दुसरं खाल्लं बरं वाटलं, तिसरं खाल्लं, चौथं खाल्लंय, आता आनंद कमी होत चाललाय तुमचा.
पाचवं खाल्लंय, 6वं खाल्लं, 7वं खाल्लं, बस झालं, कॅपॅसिटी संपली. 8वं जबरदस्तीने खाल्लं, 9वं बापूंनी प्रसाद दिला म्हणून खाल्लंय, आणि आता 10वा जर खाल्ला ना तर पहिल्यापासून सगळे बाहेर येतील. लक्षात आलं का? लक्षात आलं तुमचं? बस हेच कारण आहे. पूर्ण तृप्ती ज्याला म्हणतात ती तृप्ती भगवत प्राप्तीनीच होतं. मन जसं सिग्नल देतंय, शरीर जसं सिग्नल देतंय, शास्त्र सांगतंय पूर्ण तृप्ती झाली. तृप्ती झाली केव्हा? नीट आहे का? भगवत प्राप्तीशिवाय तृप्ती नाही. जगतामध्ये असा कोणीही व्यक्ती नाही त्यानं म्हणावं मी संसारात तृप्त आहे. हा तुम्हाला मिळतील कोण? संत जे तृप्त झाले, ज्यांनी संसारावर तुळशी पत्र ठेवलं आणि भगवंत आपला केला जगामध्ये, ते तृप्त आहे. म्हणून किती मोठा व्यक्ती असला तरी त्या चरणारविंदात लोळण घेतो का? हे तृप्तीचं लक्षण आहे. किती मोठा अब्जाधीश जरी असला तरी त्याला इकडे यावं लागतं, त्याच्याशिवाय तृप्ती नाही. ध्यानात ठेवा. तृप्ती पाहिजे असेल तर काही जण मग आपल्याच नादात असतील, त्यांचं मी नाही मांडत विषय, पण खरंच समाधान पाहिजे, सुखाने मरण यावं असं ज्यांना वाटते त्यांना भगवत प्राप्तीशिवाय पर्याय नाही. मनुष्य जन्म मिळाला आहे, मनुष्य देह मिळाला आहे, भगवत प्राप्ती करतात. बहुतांश लोक म्हणतात आमच्यासारख्या संसारी जीवाला काय होईल महाराज, आम्हाला ते प्राप्ती होऊ शकते का? आणि आमच्यासारखेच आहे, आपल्याला फार कठीण आहे. असं बिसं काही नाही आहे. प्राप्ती होऊ शकते याच्यासाठी फक्त एकच करावं लागतं, संतांनी सांगितलंय ते जीवनात आचरणात आणावं लागतं, मग सोपं आहे. नाही तर संत सांगतात एक, आपण करतो एक, मग जीवनात गोंधळच आहे. शास्त्रकार सांगतात भगवत प्राप्ती झाली की पहिलं लक्षण आहे, नाही धावा घेत मन. मन स्थिर झालेलं असतं. आणि पुढचं पद खूप सुंदर आहे, इंद्रियाचे समाधान. कळलं का? इंद्रियाचं समाधान केव्हा होतं? मन एका जागेवर बसल्यावर इंद्रिय काय करणार आहे? प्रत्येक इंद्रियाचं वेगळा विषय आहे महाराज. डोळ्याचा विषय वेगळा आहे, कानाचा विषय वेगळा आहे, घ्राण इंद्रियाचा विषय वेगळा आहे, मुखाचा विषय वेगळा आहे, वाणीचा विषय वेगळा आहे, त्वचेचा विषय वेगळा आहे. नव्हे 5 विषय आहे आणि 5 विषय प्रत्येक जीवाला लागलेले आहे. रंग, रूप, रस, गंध, स्पर्श प्रत्येक इंद्रियाचे आहे. नीट आहे का? डोळ्याला काय आवडतं, नाकाला काय आवडतं, कानाला काय आवडतं, त्वचेला काय आवडतं, हे 5 इंद्रिय आहे. महाराज सांगतात एकदा मन स्थिर झालं ना मग डोळे काही पाहण्यात इंटरेस्ट ठेवत नाही. कळलं का? आगोचर रूप देवा आणि पाहता हरू लोभावा. कळलं का? आता काही आवडत नाही. नुरे देही ध्याता ध्यान. कळलं का? हे केव्हा? महाराज सांगतात एकदा जर का ते बघितलं तर मन स्तब्ध झालंय, स्थिर झालंय. पुढे इंद्रिय बघा, जिवेचा विषय आहे रस. जिवा तिला आवडतं गोड, बासुंदी, कलाकंद वगैरे वगैरे काय असतं ते. नाकाला काय आवडतं? सुगंध. कानाला काय आवडतं? कानाला श्रवण. नीट आहे का? पुढे त्वचेला स्पर्श. हे 5 विषय, रंग, रूप, रस, गंध, स्पर्श आदी हे 5 विषय एका एका विषयाचे आहे. महाराजांनी विचारलं, ए डोळे, याला सांग हे खतरनाक आहे महाराज, सगळ्यात डेंजर आहे. कोण? माझ्याकडे बोट करतो म्हणजे मी नाही, तुम्ही तुमच्या डोळ्याकडे करा. बरं आहे, तुम्ही माझ्याकडे पाहताय. हे सगळ्यात खतरनाक आहे, डेंजर. सत्यानाश करून ना तर पहिले हेच इशारा दाखवते. इशारो में खेल हो रहा है. जाऊ द्या, कळलं? हे कठीण काम आहे. हे जे डोळे आहेत ना हे डेंजर आहे, हे इशारा करतो. चला, एका एका विषयाचे एक एक इंद्रिय आहेत. इतकं सोपं नाही. मग महाराज म्हणतात ह्या इंद्रियांना ह्या विषयामध्ये आनंद वाटत नाही, रस वाटत नाही. आणि तृप्त झाल्याचं लक्षण काय? डोळा तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्हा ऐकाया कान. म्हणजे देवाचे गुण आता कोठे धावे म्हणून तुमचे चरण. ह्या सगळ्या इंद्रियाला, जिभेला तिथेच न्या, रसनेला तिथेच न्या. काय जे करायचं असेल हे सगळे विषय भगवंतात रंगवा. होईल काय? महाराज म्हणतात एकदा का हे सगळे विषय त्यात रंगले ना, जे इंद्रिय एकदा भगवान नाम चिंतनात रंगले, पुन्हा ते विषयाकडे धावत नाही. कळलं का? पुन्हा विषयाकडे धावत नाही, विषयाची आसक्ती करत नाही. हे पूर्ण तृप्ती असलेल्या महात्म्याचं चिंतन आहे. ठीक आहे का? आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात आता हे इंद्रिय, मन आदी
हा विषय आमचा राहिलेला नाही का सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. याच्यामुळे झालं काय मन स्तब्ध झालं. आता नाही धावा घेत मन इंद्रियाचं समाधान झालंय. आणि आता म्हणताय तिसरं लक्षण काय अभंगाच्या सानियला हे वाव सानियला हे वाव सानियला हे वाव सानियला हे अवघा संचिताचा ठेवा. महाराज सांगतात आता हे झालंय मन स्थिर झालं इंद्रिय समाधान झाले. आणि शेवटी महाराज म्हणतात पुढे ना कोणाचा हेवा करायचा आहे सांडी याला हेवा. मग काय जे आहे ते भोगायचं. अवघा संचिताचा ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात मग आम्ही हे कसं प्राप्त केलंय. तुका म्हणे काम निरसोनिया नाम. महाराज सांगतात हे सगळं प्राप्त केलंय कशामुळे. हे कशामुळे निरसन केलंय. भगवन नाम चिंतनाने प्रभुनाम चिंतनाने गुरुनाम चिंतनाने हे कार्य सफल केलं. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात धावत्या वेगामध्ये 2 चरणाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. 2 सरळ भावनेने मी घेतलेले आहे का वेळ संपलेला आहे. प्रसंग अतिशय सुंदर आहे. मंगलमय सोहळा या ठिकाणी चालू आहे. धावत्या वेगामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. घाई गडबडीमध्ये विषय मांडण्याचा प्रयत्न केला. विषय कठीण होता मोठा होता सविस्तर मांडायचा होता. परिस्थितीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल बालक कहे तो तरी बाता प्रेम असे सुनो माता पिता या न्यायाने आपण सगळ्यांनी श्रवण केलंय. आणि सगळ्यांनी शांतचित्ताने श्रवण केलंय. सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. साऊंडवाल्या दादाचं मनापासून कौतुक करतो. समोर माझ्या हे जे कॅमेरे लागलेत यूट्यूब चॅनल दत्तबर्डी असेल अजून दत्तनाम सोहळा असेल माझ्याही नावाचं चॅनल मला वाटतं लावलेलं आहे. आपण सगळेजण ह्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. पाठवा आपली लिंक दुसऱ्यापर्यंत पाठवा. भगवत नामचिंतनाचा प्रचार करा. नामचिंतन करत राहा. इतकंच बोलेल. लांबून लांबून मंडळी आलेली होती. पावसामुळे बरीच जण वापस गेली. तरी पण माझ्यावर नितांत प्रेम असणारं छोटंसं गाव आमचं लोहोरा नावाचं गाव. तिथून आमची सगळी सद्भक्त मंडळी या ठिकाणी आली. त्यांचं मनापासून कौतुक करतो. पावसामध्ये सुद्धा ते या ठिकाणी थांबलेत. त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. सगळ्यांचं नाव तर घेणं शक्य नाही पण तरुण मंडळ आमच्या लोहऱ्यातलं सगळे आलेले आहेत. तरुण असतील वयोवृद्ध असतील सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. दिगडी असेल सातारी असेल विरसणीवरून सुद्धा आमची सद्भक्त मंडळी या ठिकाणी आली. मी असता नसता विरसणीचं कार्य पाहत राहतात अशी आमची सगळी सद्भक्त मंडळी आहे. कार्यवाहक असणारी सगळी मंडळी कार्य सांभाळतात ती या ठिकाणी आलेली आहेत. यूट्यूबचं काम जे पाहतात मीडियाचं काम जे करतात आमचे माधवराव पाटील कदम तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा प्रथमेश राणे आहे. माझा सारथी सुधीर खवले आहे. आदी सगळ्या मंडळींचं मनापासून कौतुक करतो. पुन्हा पाठीमागे उपस्थित असणारी ही सगळी गायनाचार्य मंडळी ज्यांच्या माध्यमातून सेवा पूर्णत्वाला गेली असे आमचे गायनाचार्य माऊली महाराज सगळी मंडळी प्रभू दत्तात्रयांची परमभक्त सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. मागे एकदा मला वाटतं तेलंगला वगैरे बाबांचा आमचा योग आलेला होता. खूप सुंदर आवाज आहे छान आहे. सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. पुन्हा अतिशय सुंदर ज्यांच्या
बोटामध्ये आगळी आणि वेगळी जादू आहे असे आमचे देशमुख महाराज, बरोबर ना? त्यांचंही मनापासून कौतुक करतो. बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये आमचा त्यांचा योग आला आहे, येतही राहील. मनापासून कौतुक करतो, सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. अतिशय सुंदर भाव. पाठीमागे आमचे युवराज महाराज बसलेले आहेत, अजूनही सगळेजण त्यांच्या आनंदराव काका आदी श्रीकांतजी तावडे, बाबाजी चोपदारजी आदी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. बोलत असताना कोणी राहिलं असेल, कोणाचं नाव राहिलं असेल, पुढच्या कार्यक्रमात शास्त्रासहित घेतो नाव, कळलं का? म्हणजे अशी अपेक्षा ठेवून थांबतोय का नाही? आमचे देवरावजी आहे आणि तुम्ही आलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. तुका मन काम, तुका मन काम, कोणी उठून तुका मन काम, 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 तुका मन निरानिया घेताना, निरा सोनिया घेताना नाही धाव घेता मला, नाही धाव घेता मला, गुरुसोनिया घेताना, घेताना नाही नाही धाव घेता इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान नाही धाव घेता मला, नाही धाव घेता मला, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान नाही धाव घेता मला, नाही धाव घेता मला. अशा पद्धतीने जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी एक नाव विसरलो जे माझ्यासोबत आले अमरावतीवरनं, ज्यांच्याकडे 8 दिवसाचा माझा निवास आहे, असे धामकचे आमचे संजय बाबा ठाकरे, त्यांचंही मनापासून कौतुक करतो. जमेल त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. माझा स्वभाव आहे, जोपर्यंत श्रोता भरगच्च पुढे राहत नाही तोपर्यंत आपलं इंजिनच पेटत नाही. तरी पण बोलण्याचा प्रयत्न केला, धाडस केला, अतिशय सुंदर भाव मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल, वाणीचा दोष, जे काही चांगलं असेल गुरुवर्याचा आशीर्वाद, इतकंच बोलतो. वाणीला पूर्ण विराम देतो. जय आनंद, जय जय आनंद, जय आनंद, जय जय आनंद, जय आनंद, जय जय आनंद, जय जय आनंद, जय आनंद, जय जय आनंद, जय आनंद, जय जय शरण शरण सद्गुरुनाथा तुम्हा अवधूता आलियाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज, तुम्हा मागणे दैनाये मज ठाव द्यावा पाय, शरण आलियाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज, जन्म मरणाचे व्यथा बापू देते चुकवेता, शरण आलियाची लाज तुम्हा सद्गुरु महाराज, आनंदाची आरती प्रेमाची नित्य प्रकाश उजळल्या ज्योती, गाते भक्त जना आनंद ग्रहण, आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा, प्रेमीनाथ जय देव जय देव, जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा, सगळ्या जीवाचा रूपाचे प्रतिपाद जय देव, सर्वांसाठी आनंद सर्वांचे सार, आता मेळाचा रुद्राव निघण, ओळमायाचे धन्य रचला स्वतः, विद्या प्रमाण जय देव जय देव, जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा, सगळ्या जीवाचा साचा प्रतिपाद जय देव जय देव, खलबेचा ब्रह्मा मायेचा सकळा, नित्य प्रपंचाचे सेवा, पलीकडे संसार बांधिले मंडळ, आत्मा रामेश्वर, आत्मा रामेश्वर,